आणि आता लाडू. कोणता लाडू? चॉकलेटचा. चॉकलेटचा गोड गोड लाडू. पण चॉकलेट बरोबर आपण घालणार आहोत नारळ, म्हणजे चॉको कोकोनट लड्डू आज आपण करणार आहोत. लहान मुलांना खूप आवडणार आहे, तुम्हाला सुद्धा खूप आवडतील. आणि ही अशी एक रेसिपी आहे जी तुम्ही रोज करू शकता. म्हणजे डबेभर तुम्हाला लाडू करायची गरज नाहीये. जेव्हा हवं तेव्हा चॉकलेट घ्यायचं आणि लाडू करायचे. तर सुरुवातीला माझ्याकडे आहे हे मिल्क चॉकलेट. मिल्क चॉकलेट जे बाजारात कुकिंग चॉकलेटच्या नावाने मिळतं ते तुम्ही आणायचे आणि ते बारीक बारीक किसून घ्यायचंय. तर किसल्यावर चॉकलेट हे असं काहीतरी दिसतं, पण असं बघून तुम्हाला वाटतंय का की हे आपण जे खातो तसं चॉकलेट आहे? तर ते तुम्हाला मी दाखवते. पण त्याच्या आधी आपण हे किसलेलं चॉकलेट मायक्रोवेव्ह मध्ये वितळून घ्यायचंय. तर मायक्रोवेव्ह मध्ये मायक्रोवेव्ह मध्ये 1 मिनिटासाठी आपण चॉकलेट वितळवायचंय. मग त्याच्यानंतर काय करायचंय बरं माझ्याकडे आहे अक्रोडाची पावडर आणि बदामाची पावडर, त्याचबरोबर डेसिकेटेड कोकोनट म्हणजे आपला जो नारळ आहे ना, पण हा कोरडा नारळ आहे, सुका नारळ आहे. डेसिकेटेड कोकोनटच तुम्ही आणा आणि थोडंसं कंडेन्स मिल्क. तर आपण घेऊया आधी डेसिकेटेड कोकोनट. हा सगळा डेसिकेटेड कोकोनट. त्याच्यामध्ये आपण घालूया बदामाची पावडर, थोडी अक्रोडाची पावडर, आणि हे जरा थोडंसं मिक्स करून घेऊया. मिक्स झालं आणि आपलं चॉकलेट सुद्धा वितळलंय. तर चॉकलेट पण काढूया. हे चॉकलेट आपण जरा नीट मिक्स करूया. वाह, हे पहा. आपण घालूया अगदी 1 किंवा 2 चमचे कंडेन्स मिल्क. दोन चमचे कंडेन्स मिल्क घालून आता हा छान ह्याचा आपण एक गोळा तयार करायचा आहे. चला, हे आपण छान असं मिक्स केलंय. हे असं थोडं घट्टच लागलं पाहिजे हे हाताला. आणि नंतर ह्याला आपण हाताने जरा मळून घेऊया. हे असं मळताना तुम्हाला जर वाटलं की खूप जास्त कोरडं आहे ना, तर ह्याच्यात आपण थोडं आणखीन कंडेन्स मिल्क किंवा चॉकलेट घालू शकतो. ह्याला असं छान मळायचं आणि आधी एक लहान लाडू करून बघायचा की लाडू वळला जातोय की नाही. हो, लहान लाडू तर वळला जातोय. तो नंतर ह्या डेसिकेटेड कोकोनट मध्ये आपण असा त्याला वरनं कोरडा कोरडा नारळ आपण कोट करणार आहोत ह्याच्यावरती.